मैत्रिणींनो, राज्य सरकारने महिलांसाठी बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत। त्यामध्ये महिलांना पिठाची चक्की सुद्धा मोफत मिळणार आहे। तर पिठाची चक्की तुम्हाला मोफत मिळण्यासाठी तुमची पात्रता काय असावी लागणार आहे किंवा तुम्हाला त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज असणार आहे किंवा तुम्ही अर्ज कसा व कुठे करायचा किंवा तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात महिलांना पिठाची चक्की मोफत मिळणार योजना कोणती। तर आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या अनेक गोष्टींच्या योजना आपल्या सरकार आपल्या लोकांसाठी घेऊन येत असते। त्यातच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पिठाची गिरणी योजना। या योजनेअंतर्गत आपल्या देशातील सर्वसामान्य लोक आपला एक घरगुती लघु उद्योग सुरू करू शकतो व आपली आर्थिक व्यवस्था सबळ करू शकतात। मोफत पिठाची गिरणी योजना ही योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत आपले राज्य सरकार राबवत आहे। या योजनेचा लाभ घेणारी बहुतांश जनता ही आपल्या ग्रामीण भागातील जनता आहे। आता यावरून तुम्हाला समजले असेल की ही योजना महिलांसाठी योजना आहे। सर्वात पहिलं पाहूयात या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे। पहिलं म्हणजे आधार कार्ड, दुसरं आहे ते रेशन कार्ड, त्यानंतर रहिवासी दाखला, त्यालाच डोमासाईल सर्टिफिकेट असं म्हटलं जातं। त्यानंतर अर्जदाराच्या जमिनीचा सातबारा उतारा, त्यानंतर अर्जदाराच्या जमिनीचा गट अ चा उतारा, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, जी व्यक्ती फॉर्म भरणार आहे त्या व्यक्तीचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो, स्वयंघोषित प्रमाणपत्र, तसेच जातीचा दाखला, लाईट बिलची प्रत, ही सर्व जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता। परंतु त्याच्यासाठी सुद्धा काही पात्रतेचे निकष आहेत। याच महिला त्या योजनेसाठी पात्र असू शकतात। तर कोणत्या महिला पात्र असू शकतात, ते पात्रतेचे निकष काय आहेत तेच आपण आता पाहूयात। सर्वात पहिलं म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे, कारण ही योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी योजना आहे। त्यानंतर दुसरा आहे अर्जदार महिला असणे आवश्यक आहे। तिसरं घराला अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती असल्यास अनुसूचित जमाती असल्यास जातीचा दाखला जमा करणे गरजेचे आहे। त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, त्यामुळे अर्जदाराकडे दारिद्र्य रेषेखालीलचा दाखला असणे गरजेचे आहे। त्यानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणीही शासकीय कर्मचारी नसावे। कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने यापूर्वी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाअंतर्गत पिठाच्या गिरणीचा फायदा घेतलेला नसावा। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय हे 18 ते 60 वर्ष इतके असावे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 1,20,000पेक्षा कमी असणे गरजेचे आहे, तरच ती महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे। तुम्हाला पात्रतेचे निकष समजले असतील किंवा तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे हेही समजले असेल। यापुढची सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्ही अर्ज कसा, कुठे व कधी करायचा हे पाहूयात। पहिलं म्हणजे पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाणे गरजेचे आहे। तेथून आपल्याला पिठाच्या गिरणीचा अर्ज घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जमा करायची आहेत। वरती मी आत्ता जे सांगितले ते सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जमा करून तो अर्ज तेथे सबमिट करायचा आहे। आता आपल्याला हा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बालविकास विभागात जाऊन जमा करायचा आहे। संबंधित अधिकाऱ्याकडून आपल्याला पोचपावती घ्यायची आहे, जी आपल्याला भविष्यात उपयोगी ठरेल। अतिशय सोप्या पद्धतीने आपण मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेऊ शकतो व आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या हे सक्षम करू शकतो। तुम्हाला समजले असेल, मोफत पिठाच्या गिरणीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याचे कोणतेही पोर्टल अजून तरी अस्तित्वात नाही। त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये
जाऊन भरायचा आहे। तुम्हाला समजलं असेल की मोफत पिठाची चक्की यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत ते। ती महिला असणे गरजेचे आहे, त्यानंतर ती महाराष्ट्राची महिला असणे गरजेचे आहे, सर्वात महत्त्वाची अट आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे। तर वरील दिलेल्या सर्व ज्या पात्रतेच्या निकष आहे त्या पात्रतेच्या निकषमध्ये तुम्ही बसत असाल आणि तुमच्याकडे जर सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही जवळच्याच ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बालविकास विभागात जाऊन अर्ज जमा करून तुम्हाला या योजनेचा लाभ हा इझी पद्धतीने भरपूर सोप्या पद्धतीने मिळू शकता। परंतु जेव्हा तुम्ही हा अर्ज देणार आहात तेव्हा त्याची पोचपावती घ्यायला मात्र पुरावा म्हणून विसरू नका। त्याचा तुम्हाला पुढे फायदा होऊ शकतो, कारण ही गव्हर्नमेंटची योजना आहे, त्यामुळे त्याचा फायदा हा पुढे तुम्हाला होणारच आहे। हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, त्यांनाही त्यांची ही सर्व माहिती सर्व इन्फॉर्मेशन समजेल। आणि अजूनही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।